त्यांच्या कारखान्यात मिळालं हे सगळं चाललंय ते त्यांच्यासाठी चाललंय, तुमच्या आमच्यासाठी काय. मग आपण सगळे सावध व्हा, जागे व्हा, लक्षात आलं का, नाहीतर आपलं काय खरं समजून घ्या. आता तिथे सांगतात ते म्हणजे माळेगावचा कारखाना 7,500 टनाचा केला म्हणून म्हणजे ते नदीचं पाणी दूषित झालं. अहो ते पाणी दूषित होऊ नये म्हणून तुमच्या संचालक मंडळानं 8,86,00,000 रुपये खर्च केल्यात. चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च केला ही सांगायचे राहून गेले. 7,500 कारखाना झाला म्हणून पाणी नाही खराब झालं, शोभत का बोलायला, काही बोलायचं. त्याला पर्याय दुरुस्त करता येतात. ते पाणी वेगळ्या पद्धतीने शुद्ध करता येत. मशीन लावली, चुकीच्या माणसाकडून लावली, चुकीच्या पद्धतीने लावली, ते झाकून ठेवायचं. 7,500 कारखाना केला, 4,000 म्हणून पाणी खराब. पाणी खराब होतं त्याच्यासाठी सोल्युशन आहे, पर्याय. मध्यंतरी ते प्रल्हादसिंग पटेल केंद्रीय मंत्री आपल्या गावात आले, ते आमच्या युवराज पाटलांकडे मुक्कामाला होते. भाजपचा एक नियम आहे, मंत्र्याने कुठल्या हॉटेलात उतरायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं. मग ते आमच्या युवराज पाटलाच्या घरी उतरायला आले. त्यांच्याकडे पर्यावरणाचं दिल्लीचं जगात देशाचं खातं आहे. त्यांच्याकडे आम्ही गेलो, बोललो त्याला, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला दोघांना सांगितलं तेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात येणार आहे. त्यावेळेला दिल्लीची माझी टीम येईल, मी राज्याची टीम सुद्धा बोलवतो आणि नदीचा सर्वे करू आणि त्यात काय उपाययोजना करायची ते मार्ग पडतो. ते माझ्याला कळलं, काय केलं आहे महाराजांनी, सगळं कावडं खुलं केलं, पाणी धुवून लावलं नाही. की ते कळलं नाही पाहिजे कुठं पाणी खराब येते, कुठं खराब येते. त्यांनी केलं नाही, ते नाही, ते केंद्र मंत्री करत होतं त्याला करून दिलं नाही, काय सुद्धा नाही त्याला. अहो इतकंच काय, छत्रपती कारखान्यामध्ये करताना फाउंडर डायरेक्टर अजितरावचे वडील तात्यासाहेब, अजितरावचे दुसरे चुलते अप्पासाहेब, त्या कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन आणि एमडी. आजीराव त्या कारखान्याचे डायरेक्टर. त्या सभासदांनी 3 पिढ्याला किती निवडून पाठवलं. काय केलं, कारखान्याचे वाटलं. काय झालं तुमचं, आपण सावध व्हा. आपल्या मुलाबाळाच्या बघा, अहो 67 सालापासून बारामती तालुका तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला मत देतो, तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, राज्यात गेला, त्या मताचा कोणी पैसा बघितला गाव, त्या मताबद्दल त्याला जेवण बघितलं गाव, त्यामुळे त्याला वाहन मागे जाऊ. प्रत्येक सभासद पदार्थ खर्चाला बदलच्या घ्यायला मोठ्याला त्याने मोठे केले. मोठे केलं त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. काय झालं, तुमच्या कच्च्या बच्च्याच्या थोडसा घास काढून घ्यायला म्हणजे असं आहे, आम्ही आकडेवारी तुम्हाला सगळी देणार आहे, आम्हाला थोडंफार कळतंय तसं किती खोटं बोलायचं. आता तुम्ही मला सांगा, माळेगाव कारखाना 60 वर्ष झाली, कधी पतसंस्थेचं कर्ज काढलं नाही. बघा, सोसायटीचं कर्ज
एवढ्याच थांबलं तर राष्ट्रीय बँकेकडे जातो, तिकडे थकबाकीचं थांबलं खाजगी सावकाराकडे जातो, जिल्हा बँक पैसे देणार, राष्ट्रीय बँका पैसे देणार, म्हणून हे पतसंस्थेकडे पैसे मागायला गेले. म्हणजे काय आपल्या कारखान्याच्या अपूर्व किती पती वाढवले बघा. मध्यंतरीचा पगार पैसे द्या. आता मध्यंतरी 332 रुपये दिले, कर्ज काढ. काल सुद्धा 100 कोटी रुपये काढले, कर्ज काढायला पैसे द्या. आता तुम्ही मला सांगा, हे 3250 द्यायला ह्यांना पैसे नाही, पुढचं फायनल कशाचं देणार तुम्ही द्या. कर्ज काढायचं, जी साखर आहे, जे अल्कोहोल आहे, जो विजेचा पैसा आहे, तो वजा जाता सुद्धा ह्याच्याकडे पैसे 5 जुन्नरला दिलेले 3200 3250 हे सुद्धा कर्ज काढून पूर्तता केलेले. पुढचं पेमेंट कसं होणार बघा. तुम्हाला सगळं आम्ही किती साखर शिल्लक आहे त्याचा हिशेब देणार, बाजारभाव किती हिशेब देणार, त्यात उचल केली जाते, पोत्याला किती पैसे, अल्कोहोल मधले किती पैसे देणार आणि मग सभासदाला भाव द्यायला पैसे कुठून आणणार हे सांगायचं. आपण आयला त्यांना विचारा बाबा काय करणार आहे. आपली डिस्प्ले 25-30 कोटीची असेल, ते एका 100 कोटी कर्ज काढले, 100 कोटी मजूर करणार घेतल्यात, 10 कोटी रुपये उचलल्यात, आता बाकीचे उचलायचे. तुम्ही सांगा थकबाकीदार 12चा प्रपंच कसा होतो, स्वभांडवलदाराचा प्रपंच कसा असतो. अशी आपल्या कारखान्याची अवस्था त्यांनी केलेली आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय आपल्या सगळ्यांना, हे सगळे आपल्या सेवाने आहेत, अडीअडचणी आहेत ना, हिवे जावे. तो पंचायतीला मला असा म्हणला, सोसायटीला तसा म्हणला, आमच्या एवढंच तसा म्हणला, मला पाणी अडवलं, सगळे डोक्यात काढा. हे जर आपण डोक्यात ठेवून बसलो तर आपलं सगळं अडा. मगाशी कोणीतरी सांगितलं, आपण सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आपलं जे काय हे पॅनल आहे ते शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी उभं केलेलं पॅनल आहे. शेतकरी त्याची जात आहे, शेतकरी त्याचा पक्ष आहे, आणि अशा पद्धतीचं आपलं हे पॅनल आहे.